हाय मित्रांनो, आजच्या संडे राईडमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची संडे राईड सातारा टू सडा वाघापूर आहे. सडा वाघापूर हे पाटण खोऱ्यात आहे. उलटा धबधबा म्हणून ओळखला जातो या सडा वाघापूरला. आम्ही त्या सडा वाघापूरला आज व्हिजिट करणार आहे. तर आम्ही आता 7:30 वाजता साताऱ्यातून निघलो आहे. कराडचं आम्ही 2-3 रायडर कराडचं आहे, बाकीचे सगळे सातारचे रायडर आहे. तर आमची फर्स्ट टाईम राईड आहे ही. बाकीचे वगैरे ते सातारचे वगैरे रायडर्स आहेत ना, ते दरवेळी रायडिंग करतात. ग्रुप रायडिंग ते करतातच. ग्रुप रायडिंग हे माझं पहिल्यांदा ग्रुप रायडिंग आहे. मग आता माझ्याबरोबर मालगापूरचा एक जोडीदार आहे, त्याचं पण फर्स्ट टाईम रायडिंग आहे ग्रुप राईड म्हणजे. कारण की एवढ्या दिवस वगैरे आम्ही एकटं फिरायचो, तसं ग्रुपमधनं वगैरे काय फिरलो नाही. तर या ग्रुपमधनं फर्स्ट टाईम असल्यामुळं आज गाडी हळू वगैरे चालवायला लागणार आहे. कारण की ग्रुपमधलं फारसं मला पण माहिती नाही. तर बोलण्यावरून वगैरे फार चांगले वाटलेत रायडर्स. कारण की जेव्हा भाऊचे रायडर आहे ते, कारण की आधी 1-2दा फोनवरनं वगैरे बोलणं झालं. तर त्याच्यामुळे काही अडचण नाही. एवढंच की आता पाऊस असल्यामुळं गाडी वगैरे स्लिप होते, त्याच्यामुळे हळू जायचं. तरी पण आपण काय कमी नाही, तरी पण पळवणारच गाडी त्यातनं. त्यात काय विषय आहे का? आपली ही चिव म्हणते ती चिव, ही चिव कुठनं पण चालते. काय टेबल शिफ्ट चोबल शिफ्ट ह्याच्यावरनं काही वेळ या साडा वाघापूरला आलो आहे आम्ही. बट आत्ता सिंगल आहे मी, आणि आत्ता एक ग्रुप आहे. ग्रुपमध्ये नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे. एका मागणं एक ओव्हरटॅक वगैरे करायचं नाही, जास्त स्पीडमध्ये पळवायची नाही गाडी. लय पुढं पण जायचं नाही, लय मागं पण राहायचं नाही. पुढं एक जण गाईड करतच असतो आणि मागं पण एक जण असतोच. कारण की काय रायडर ते मागं राहू नये, काय रायडर ते पुढे जाऊ नये. पुढे एक जण मागे एक जण ते कायम गाईड करत असतात. मधल्या रायडर्सनी ते सगळे सांभाळून घेतात. न्यू रायडर असू दे किंवा जुना असू दे, न्यू रायडरना तर एकदम काळजी घ्यायला लागते. सडा वाघापूरचा मला चाफळ मार्गी रस्ता माहिती आहे. हे आता आम्ही आलो की पाली मार्गी आलो आहे. आता फोटोशूट केल्यामुळं आता इथनं आता पुढं जायचं धबधब्याकडे. मग आता अशी सगळ्या गाड्या वगैरे निघाल्या त्या. आता ग्लोव्ज घालून घेतो. ग्लोव्ज घातले की आपण जायचं. आता बघा ना किती व्ह्यू आहे. पुढलं वगैरे काय दिसतंय का? धुकं वगैरे, धुकंचं प्रमाण वगैरे जास्त आहे. बघा इथं पार्किंग लाईट लावूनच चालतोय आम्ही. एका मागे एक गाड्याची लाईन थांबली होती. हे काय इथे गाड्या बघा, पार्किंग लाईट वगैरे फुडली चालायचं. चला आता इथनं पुढं जायचं धबधब्या साईडला. आता बघा इथनं आता ओढतो गाडी ओढली पाहिजे. आता सगळं आपल्याला व्हिडिओमध्ये घ्यायचं. हो का बघा इथनं बघा रायडर व्ह्यू वगैरे लय भारी व्ह्यू आहे. पुढलं वगैरे बघा पाक काय दिसत नाही बघा. पुढच्याच दिसत नाही, तिसरी चौथी गाडी दिसतच नाही. आता ती पार्किंग लाईट लावल्यामुळे जास्त करून दिसते, नाहीतर अन्यथा अशी दिसणार नाही. बघा ना एका मागे एक गाडी आमच्या साईडला, पाणी रस्तं धुकं. तरी आता पाऊस नाही आहे, आता थोडा थांबला आहे. आता धुकंच असल्यामुळं व्हिडिओ वगैरे चांगला येतो आहे. त्यातून पण कॅमेरावर धुकाचं ती कण वगैरे थांबते ना, त्याच्यामुळे एवढी काही क्लिअरिटी पडत नाही. तर हाय त्यात आपण ॲडजस्ट करायला लागणार आहे. एका मागणे गाड्या लय ओव्हरटॅक पण करू शकत नाही, पुढलंच काय दिसत नाही ना. त्याच्यामुळे आम्ही पण पार्किंग लाईट वगैरे लावले. गाडीच्या मागे गाडी असते. आता व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणून मी वाईट साईडला गाडी घेतल्या. हे बघा व्ह्यू वगैरे कसा आहे. पाटण खोऱ्यात आहे, पाटण खोऱ्यात. वाईज पुढे जातोच, त्यांनी जाऊन दिले तर बघा पुढे वगैरे व्हिडिओ वगैरे काढायचं चालू आहे. गाड्या बघा मोजा तुम्हाला किती दिसते ते बघा. व्हिडिओ थोडा मोठा होणारच आहे, कारण की व्ह्यूच चांगला आहे. बाकी बघा पुढलं बघा काय धुकं वगैरे काय दिसत नाही. स्प्लेंडर HF डिलेक्स आहे. HF गेली HF.
स्प्लेंडर आणि एचएप इकडं जे लोक राहतात ना ते शक्यतो स्प्लेंडर आणि एचएपच वापरतात. जी फिराय वगैरे ते ठीक आहे आमच्यासारखी स्पोर्ट बाईकवाली वगैरे. बाकी मजा सगळा बावरती ती, कारण की कावरा बावरा होती ते. सगळ्या गाड्या आपल्या स्पोर्ट बाईक आहे त्यांना, आणि एका मागं एक आहे. शिस्त महत्त्वाची आहे. इथं बघा पूर्ण आता काय दिसणं झालं आहे. इथं आम्ही थोडा स्टॉप घेतो. इथं आता धबधबीच्या साईडला जायचा आहे रस्ता. आता इथनं आता वळतो. काय रायडर सगळा पुढे गेले ते, त्यांना वाटलं असेल पुढे पण आहे धबधबा, पण खरा धबधबा इथनं वाट आहे. आता ती असरून थांबायला लागेल आपण. बघा डुकीत वर 2 डुकी गेल्या तर 250 डुकचं नाव एफ झेड कशी चमकते लाईट, झापक झुपक. बघा हे V4 आहे ना, हे V4चं सर आहे ते आमचं जे लीडर आहे त्यांच्यापाशी V4 आहे. आता इथं बघा ना, इथं काय फुडलं तर दिसते का? दिसत असलं तर तुम्ही कमेंट करून सांगा. कारण की बघा ॲडव्हेंचर करते पल्सर गाडी आहे, पल्सर. अशा तऱ्हेने आता इथं गाड्या लावायच्या. इथं एकदा मागच्या वेळी आलो होतो तेव्हा फोटोशूट वगैरे केलं होतं पुढं वगैरे. आता तिकडे जात नाही त्या गाड्या. आता पाण्याचं प्रमाण वगैरे वाढलं आहे, तर सगळ्या रायडरनी गाड्या पार्किंग वगैरे केल्या. हे बघा एवढ्या धुक्यात आपल्या गाड्या कशा थांबते त्या. लाईटा बिटा लावून आता बंद करून जातो. बघा इथं आतमध्ये एंट्री केली आम्ही. फोटो काढून झाले की बघा इथं आम्ही आतमध्ये एंट्री केली, आणि सगळ्यांनी हेल्मेट वगैरे घातले. लोक आमच्याकडेच बघते ते, आणि त्यात धुकं पाऊस पण आहे. हे बघा सगळे कसे निघाले ते. पावसाचं थोडं प्रमाण वाढलं.